अभिषेक, मी पुन्हा एकदा काही वेळा तुमच्या सोबत बोलेन, मात्र सध्या अभिनेत्री उषा नाडकर्णी आपल्या सोबत आहेत। उषाजी, खरं तर तुमच्या काळातला हा अभिनेता, तुमच्या जोडीचा हा अभिनेता असं आपण या अभिनेत्याला म्हणूया, काय नेमक्या तुमच्या आठवणी आहेत? म्हणतात ना, काही काही कलाकार येतात ते लोकांच्या मनावर राज्य करतात। त्यातला एक माणूस म्हणजे आमचे धरमजी। ते आज गेले आहेत, विलीन झाले आहेत। खूप वाईट वाटलं ऐकून, कारण इतके दिवस त्यांना बरं नाही ऐकत होते। पण आज मात्र खरी बातमी आहे की ते देवाघरी गेले। एक हँडसम नट, अत्यंत सुंदर काम करणारा, खूप मिश्किल्या स्वभावाचा माणूस, ते आज गेले। त्याचं मला खूप वाईट वाटतंय। मी पण आर्टिस्ट आहे, मला खूप वाईट वाटलंय। मी त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे। अगदी उषाजी, खरं तर म्हणजे अगदी शेवटचाच आणखी एक प्रश्न की अगदी जाता जाता इथपर्यंत, म्हणजे इतकं वयोमान झालेलं असताना देखील अखेरपर्यंत आपण काम करत राहायचं, सातत्य ठेवत राहायचं, म्हणजे तुम्ही देखील सतत काही ना काहीतरी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर येत असता। आणि काय म्हणजे याचं काय नेमकं गमक आहे, हे काय रसायन आहे नेमकं? कारण अंगामध्ये अभिनय भिनलेला असतो। ते काम करताना आम्हाला खूप आनंद मिळतो। तुम्ही बरं नाही म्हणून घरी बसण्यापेक्षा बरं नसताना तुम्ही जाऊन काम करताना तिथे तुम्हाला खूप उभारी मिळते, तुम्हाला खूप आनंद मिळतो आणि आपल्या आवडीचं काम असतं म्हणून त्यात जास्तच आनंद मिळतो। म्हणून आम्ही सतत काम करत राहतो। मलाही बोलतात लोक, तू काय एवढं वय झालं तरी करते? अरे का मी घरी बसून राहू? मला आनंद मिळतो त्यामध्ये। मी तर नेहमी सगळ्यांना सांगते, काम करत असतानाच मरण यावं तिथेच, हे माझं आहे। आनंद मिळतो आवडीच्या कामात, खूप आनंद मिळतो। नुसतं घरी बसून दुःख मेली सगळ्यांच्याच वाट्याला आहे। पण या दुःखापेक्षा तुम्ही तिकडे जाऊन चार लोकांच्यात आपल्या आवडीचं काम करताना त्याचा आनंद वेगळा असतो। तो फक्त कलाकारच जाणू शकतो। अगदी अगदी उषाताई, खूप खूप धन्यवाद। तुमच्या या पिढीकडून हे सातत्य, ही सगळी एनर्जी आमच्या सगळ्यांमध्ये यावी हीच अपेक्षा आहे। खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।